अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडा मोडलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात शेती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय। दुबार पेरणी करून सुद्धा अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या स्वप्नांची माती केली आहे। सोयाबीन कापूस पीक पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे आता एक नवं संकट उभं झालंय। दुबार पेरणी केल्यानंतर सुद्धा असा फटका बसलाय म्हणून शेतकरी हवालदिल झालाय। एक रोप बी उरलेलं नाही। हे कुठंतरी सापडून हे 10-5 रोप 5 एकर मध्ये एवढे सापडले ते एक गटुडभर बायलाला टाकायपुरती एक वैरण होईन। आता ह्याच्या पलीकडे काहीच नाही। तर आता शासनाने असा निर्णय घ्यावा की हे शेतकऱ्याचं ताबडतोब 2 वेळेस पेरणी करून आम्हाला काहीच हातात नाही। आमचा कापूस गेला, आमची सोयाबीन गेली, आमचं काय असं बैलाची वैरण सुद्धा जागच्या जागेला आज 1 महिनाभर पाऊस असून वळ्या सुद्धा जागच्या जागेला जिरली। आता एवढ्या सगळ्या फ्लॅट मध्ये इतकं पाणीच पाणी आहे, सगळं सोयाबीन वाहून गेली। आता माझे लेकरं बाळ मी कसे जगवायचे, अख्खा वर्षाचा खर्च कसा काढायचा, लेकराचं शिक्षण कसं करायचं। आणि गावातील म्हणजे माझं चिठ्ठीचं असं नुकसान नाही की सरसकट आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं असं नुकसान झालेलं आहे। तरी लवकरात लवकर ग्रामसेवक, तलाठी, विद्यमान आमदार तसेच जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम्हाला शेतकऱ्याला विमा द्यावा, सहकार्य करावे हीच विनंती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।